राजपुती पोशाख आणि हा जो शिवायचा आहे तर याच्यासोबत बघा हा कपडा आलेला आहे. तर हा जो कपडा आहे तर हा कुर्तीसाठी कपडा आलेला आहे आणि कुर्तीसाठी कपडा आलेला आहे हा. आणि हा कपडा एवढा आलेला आहे आणि हा जो कपडा आहे तर आतले त्याच्यासाठी ती हे चोळी शिवण्यासाठी हा कपडा आलेला आहे. पण आता हा जो कपडा आहे तर आपल्या 44 साईजमध्ये शिवायचा आहे. तर आता याच्यामध्ये ब्लाऊज पण बसणं खूप मुश्किल आहे. याचं ब्लाऊज शिवायचं आहे, याचं शिवायचं आहे ब्लाऊज. आणि ह्या ब्लाऊजलाच हे अस्तर आलेलं आहे, याच्यासोबतच आलेलं आहे हे अस्तर. तर हे अस्तर लावायचं आहे ह्या ब्लाऊजला. आणि हा जो आहे तर हे तर याचं वरती अशी कुर्ती शिवायची आहे. तर बघा कुर्तीसाठी पण हा कपडा पूर्ण पुरेसा कपडा नाही आहे, कारण मला याची कुर्ती जी शिवायची आहे तर याची जी छाती साईज आहे 44 साईजची मला घ्यायची आहे. आणि हे जे आहे तर हे बघा 40 साईजचं आहे. तर 4 सेंटीमीटर अजून 4 इंच मला कमी पडतंय. तर आता 4 इंचासाठी हे बघा आता दोन्ही साईडनं जे आहे तर मला अशी जॉईंट लावावं लागणार आहे हे दोन्ही साईडनं. आणि तो जॉईंटचा कपडा पण पुरेसा नाही आहे. हे बघा इथून एवढा अशी मला जॉईंट लावावं लागणार, कारण मग आपला इकडं मुंड्याचा आकार येईल, इथालचा कपडा तर जाणारच आहे. आणि अस्तरसाठी ना तर अस्तरला पण तेच आहे, अस्तर पण तसंच करावं लागणार आहे. मी असं कट करून घेतलं, आता हे जोडावं लागेल नंतर कट करायचं. तर हे बाजूला ठेवूया. आता हा जो ब्लाऊज आहे तर याच्यामध्ये पण ब्लाऊज होणार नाही आहे त्यांचा. तर त्यांनी काय बोलले त्या का हा जो कपडा आहे तर हा डिझाईन जी आहे ना तर मग डिझाईन ही बाईला घेणार आहे मी. तर हे बघा बाई पण या डिझाईनमध्ये बसत नाही आहे, कारण हा बघा 44 साईजचा ब्लाऊज आहे हा. तर याच्यासाठी मला घडी 11ची घडी लागते आहे. बघा ही 8ची तर 9, 10, 11 मला याला पण आणखीन 3-3 इंचाची जे आहे तर 3-3 इंचाची जॉईंट द्यावा लागणार आहे दोन्ही साईडना. आणि मग त्यांनी काय केलं, मला हा जो कपडा आहे ना तर हा कपडा मार्केटमधून ब्लाऊज शिवण्यासाठी आणून दिला. आता याची बाई यायची आणि बॉडी जी आहे तर बॉडी ह्या कपड्यामध्ये शिवणार आहे मी. तर याच्यावरती चोळी येते तर मी त्यांना सांगितलं चोळी नका शिवू, कारण एक ब्लाऊज रेग्युलरच ब्लाऊज शिवायचा आहे. तर आता रेग्युलर ब्लाऊजची जी आहे तर याची कटिंग तर आता ही जी कटिंग आहे तर ही आता आपण याला शिवल्यानंतरच मी तुम्हाला दाखवते. टिचिंग काही त्याची दाखवणार नाही, कसा शिवला काय शिवला ते. आता हा जो ब्लाऊज पीस आहे तर याच्यावरती हे ठेवून अस्तर ठेवून आता आपण कट करून घेऊया. साधाच रेग्युलरच ब्लाऊज मी त्यांना सजेस्ट केला की तुम्ही रेग्युलरच ब्लाऊज घ्या याच्यावरती, कारण तुम्ही ब्लाऊजच्या भानगडीत पडू नका. कारण की आपण आपल्याकडं पण कधी कोणी घालत नाही आहे आणि आपण कधी शिवलेला पण नाही येतो. त्याच्यामुळे मला पण असं खूप हे वाटू लागला. पण आता त्यांनी शिवायला दिला आहे तर घेतलं आहे मी आता शिवायला. तर याची अशी चोळी जर शिवली तर ती चोळी पण नंतर अशी कामं काही येणार नाही आहे, कारण ती मागच्या साईडनं बॅक साईडनं आहे ना पूर्ण ओपन असते आणि फक्त त्याला नॉट बांधलेले असतात शोल्डरपाशी पण आणि खाली पण. गळा वगैरे काहीच नसतो. तर त्यांना म्हणलं मी असं रेग्युलर तुम्ही ब्लाऊज शिवून घ्या, कारण ब्लाऊज तर कुठंच तुमचं दिसणार नाही, नुसतं बाहीला ब्लाऊज दिसणार आहे. तर तुम्ही रेग्युलर जर का ब्लाऊज शिवला तर तुम्हाला नंतर तो घागरा म्हणून पण तुम्हाला यूज करता येईल. म्हणजे घागऱ्यासारखं तुम्हाला जर कधी घालायचं असलं आणि ती वरची कुर्ती जर त्याच्यावर घालायची जर नसेल तर तुम्ही ब्लाऊज घालून तुम्ही घागरा पण घालू शकता. तर त्यांना पण माझी आयडिया म्हणजे त्यांना हे झालं, आवडलं ते, की त्या म्हटल्या हो ठीक आहे मग तुम्ही जसं वाटेल तसं तुम्ही शिवा. तर मग मी त्याचा असा रेग्युलर जो ब्लाऊज आहे प्रिन्सेस कटमध्येच असा ब्लाऊज शिवला. आणि त्यांचे साधारणतः पूर्ण ब्लाऊज असे बोटनेक असतात, तर मग मी हा बोटनेकमध्येच शिवला. पण समोरचा जो नेक आहे तो थोडासा मी काय केलं आहे डीप घेतलेला आहे, कारण की डीप याच्यामुळं घेतला की वरतून पण तो असा त्यांच्या कुर्तीमधून पण असा जास्त वरती दिसायला नको आहे, म्हणून असं त्याचा थोडासा वेगळा शेप घेऊन मी त्याला थोडंसं असं खाली पण हे केलं आहे बोटनेकलाच. आणि साधा जो रेग्युलर आहे तसाच ब्लाऊज शिवला, कारण आपल्या इकडं तो जास्त कोणी तो पोशाख घालत नाही आहे. आता ज्या ताईंना जे दिलं आहे माझ्याकडे शिवायला तर त्यांना कुठल्या तरी कार्यक्रमात ते घालायचं होतं वाटतं सगळ्या जणींना मिळून. तर मग त्याच्यासाठी त्यांनी ते दिलं. पण मी पहिल्यांदा शिवते हा जो आहे ना तर हे राजपुती पोशाख तो मी पहिल्यांदा शिवते.
तर मग मी ते बघून मी तसा ते तर कट तर केला आहे कुर्ती, कारण आपल्या ड्रेससारखीच कुर्ती असती, तर कुर्तीचं मला एवढं काही हे वाटलं नाही आहे. कुर्तीचं पण म्हणजे गळे वगैरे त्याचे थोडेसे शेप वेगळे असते, पण मी ते शिवला आणि म्हणजे ते घेतला आहे मी शिवायला. म्हणजे पहिल्यांदाच शिवायचा होता तरी पण मी डेअरिंग केली आणि घेतला. आणि त्यांना पण सांगितलं की तुम्हाला कोणचं म्हणजे हे कसं शिवायला पाहिजे, कसं याच्यावरती छान वाटेल तसं. तर त्या पण बोलल्या की तुम्हाला जसं वाटेल तसं शिवा, फक्त व्यवस्थित दिसलं पाहिजे. आता हे बघा, आता याच्यामध्ये पण आहे ना, आता पाहिजे फक्त म्हणजे कपडा जो आहे ना, खूप कमी कपडा आलेला आहे याच्यामध्ये. आता यांची जी बाही आहे तर बाही पण बसत नाही बघा. हे बघा, मला दोन्ही साईडना म्हणजे दोन्ही साईडना बाहीला जॉईंट द्यावा लागणार आहे. तर जेव्हा आपण ब्लाऊज ते कट करतो ना, तेव्हाच असे जॉईंट वगैरे काय जे द्यायचे असताना, तर मग जॉईंट वगैरे तेव्हाच कट करून घ्यायचे. कारण की ते जेव्हाचे तेव्हा आपण जर का कट केले ना, तर मग आपल्याला शिवायला ब्लाऊज शिवायला जास्त काही वेळ लागत नाही. आता हे चार तुकडे आहेत ते मी कट करून घेतले बाहीसाठी. आणि आता हा जो उरलेला कपडा आहे, तर आता हा कपडा जो आहे तर मग मी उरलेला कपडा जो आहे तो बाजूला ठेवला. कारण की मला ते उरलेला जो कपडा होता ना, तर मला त्याच्यामध्ये ना, तर त्याच्यामध्ये त्याला जे कुर्ती शिवतात ना, तर त्या कुर्तीला पायपिंगसारखं वेगळं लावलेलं असतं. म्हणजे आपलं कट वगैरे असतो ना, तर तिथं शोल्डरला गळ्याला थोडी अशी 1 इंचाची अशी ब्रॉड पट्टी असते, 1-1.5 इंचाची, 1.5 इंचामध्ये अशी ब्रॉड पट्टी असते त्या कुर्तीला. तर मग ती शिवण्यासाठी पण त्याच्यात वेगळा कपडा येतो, पण ह्या सूटसोबत काही तसा वेगळा कपडा आलेला नव्हता. तर मग मी ह्याच कपड्यामध्ये आता येल्लो कलर त्यांनी एक्स्ट्रा कपडा आणलेला होता, तर मग मी त्या येल्लो कलरमध्येच हे करून घेतलं आहे, तेच त्याला वापरणार आहे मी. आता हा जो आहे तर मी अगोदर अस्तर कट करून घेतला होता आणि नंतर जो आहे तर मग असं मेन फॅब्रिकवरती ठेवून मग कट करणं माझं चालू होतं. पटकन मग मी कट करून घेऊन मला जो आहे ना, तर हे म्हणजे आज मी कट करते, तर मला उद्या द्यायचं होतं पूर्ण त्यांचं कंप्लीट करून. आणि घागरा जो आहे ना, तर घागरा पण अनटिचेड होता, म्हणजे त्याला एका साईडनं थोडंसं म्हणजे नाडी वगैरे काहीच दिलेली नव्हती, त्याला नाडी लटकन वगैरे बनवायचे होते. तर मग ते नाडी लटकन जे आहे ना, तर ते पण बनवायचे होते आजच. हा ब्लाऊज पण शिवायचा होता आणि कुर्ती जी आहे ना, तर कुर्ती पण शिवायची होती. कट करताना जर का तुम्ही अशा पट्ट्या वगैरे सगळं जे जे आपल्याला काय काय लागतं ते जर कट करून घेतलं ना, तर मग आपल्याला ब्लाऊज शिवताना जास्त काही वेळ लागत नाही. कारण मी तसंच करते. ब्लाऊज जेव्हा कट करते ना, तेव्हा हुकपट्टी, आयपट्टी, पाठीवरची पट्टी आणि गळ्याच्या पट्ट्या, जे कुठं आपल्याला एक्स्ट्रा कपडा लावायचा असेल तर तो कपडा, म्हणजे सगळंच मी तेव्हाच कट करून घेते. म्हणजे आपण जेव्हाचे तेव्हाच असं बसल्यानंतर कट करून जर घेतलं ना, म्हणजे माझ्याकडे टेबल पण आहे बरं का कट करायला, पण मला बसूनच आहे ना, तर मला बसूनच कटिंग करायला म्हणजे आवडतं, म्हणून मी खाली बसूनच कटिंग करते. कारण टेबल पण आहे, पण मला टेबलवरती केल्यापेक्षा आहे ना, तर असं बसूनच हे वाटतं आहे की सोपं वाटतं आहे, मला सोपं जातं आहे हेच. आता हा जो उरलेला जो कपडा आहे ना, तर याच्यामध्ये आपण ज्या गळ्याची जे आपण पायपिंगसाठी जे गळ्याला पायपिंगसाठी जे क्रॉसमध्ये पट्ट्या काढतो ना, तर त्याच प्रकारे आपल्याला आता याच्यामध्ये पट्ट्या काढायच्या आहेत तशाच. कारण आपल्याला गळ्याला लावण्यासाठी आणि मुंड्याला लावण्यासाठी आणि खाली घेरला पण तेच यूज करणार आहे. कट असतो आपला, तिथं कटला पण तेच लावायचा आहे अशी पायपिंग केल्यासारखी. पण आता हा कपडा पण कमी पडेल आणि 2 कपडे 2 कलरमध्ये तर मी काही वापरू शकत नाही, कारण तो जो सिल्कचा आहे कपडा आणि हा जो आहे तर हा जॉर्जेटचा आहे, तर त्याच्यामुळं दोन्हीपैकी मला एकच कपडा वापरावा लागणार आहे. जो मोठा आहे तो कपडा घेतलेला आहे मी, कारण कुर्ती जी आहे मोरपंखी कलरची आहे. तर मी हा जो कपडा आहे ना, तर जवळपास मी 2.5 इंच घेतलेला आहे हा कपडा. आता 2.5 इंचाच्या अशा क्रॉसमध्ये अशा पट्ट्या काढून घेते मी. आणि त्याच पट्ट्या प्रत्येक वेळेस माप घेतल्यापेक्षा तीच पट्टीवरती परत ह्या कपड्यावरती ठेवून कट करायची. त्याच्यामुळं काय होतं, आपल्या पट्ट्या पण सगळ्या पट्ट्या एकसारखे येऊन जातात. कारण आपल्याला पायपिंगच करायची, पण अशी थोडी ब्रॉडमध्ये पायपिंग करायची आहे त्याला. तर माझा तेच विचार चालू होता की मी आता हे पट्ट्या तर काढले आहे आणि 2.5 इंचाचे घेतले आहे, पण कपडा पुरतो का नाही. कपडा जर का नाही पुरला तर मग काय करायचं.
तर बघा आपली जी आहे तर कुर्ती मी अशा प्रकारे शिवली बघा, आणि त्याला अशी पायपिंग लावलेली आहे साईडनं. ही अशी ती जाळणी पट्ट्या जे काढले ना त्याची अशी पायपिंग लावली. मी काही टीच करताना मी काही तुमच्याशी शेअर नाही केलेला तो व्हिडिओ. आता डायरेक्ट शिवून झाल्यानंतरच दाखवते. आणि त्याच्यावरती जो ब्लाऊज आहे तर ब्लाऊज असा शिवलेला आहे बघा मी. ब्लाऊज कुर्ती, आणि याच्या खाली जो आहे तर घागरा आहे. असा ड्रेस होता हा, असा होता हे राजपुतानी पोशाख म्हणतात याला. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.